वाजलेत माहिती आहे पिलू तुला? माहिती आहे? हा 10. तरी अजून तुला टीव्हीच बघायची आहे. थांब पिलू बाजूला हो, पप्पाला बेडशीट घालू दे. आजारी पडायला पण कधी कधी भारी वाटतं माहिती का, अशी कामं तुमच्याकडून करवून घेता येतात. पण मला जर बरं नसेल किंवा मी घरात काम नसेल करत, तर ह्या वस्तू अशा मिळतात आमच्याकडं सगळीकडं. इंग्लिश मध्ये सांग. 42. 42. हा 42. 440. 442 आहे ते बेडशीट बाळा. कोणाला हे बेडशीट घ्यायचं असेल तर मी कम्युनिटी पोस्टला ह्याची लिंक देते बरं का, घेऊ शकता. 3D बेडशीट आहे, बघू शकता. असं वाटते फुलावरती ठेवलेत त्याच्यावर. थांब बेडशीट घालू दे या पप्पाला. बेडशीटची क्वालिटी एक नंबर आहे. तुम्हाला घ्यायचं असेल तर नक्की घेऊ शकता. मी मीशोवरून मागवलेलं आहे आणि इंस्टाग्रामला पण पेडते याचा लाव ना. व्हिडिओ मी अपलोड केलेला आहे. तुम्ही तिथूनही कमेंटमध्ये पीपी किंवा लिंक टाईप केलं तर तुम्हाला इंस्टाग्रामवरून देखील हे बेडशीट मिळेल. बघू शकता. असं वाटतं की फुलं ठेवले आहेत बरं, हे की नाही. मला खूप आवडलं. 7D आहे हे. आता क्वालिटीचं म्हणाल तर मशीन वॉशला पण सेफ आहे, छान आहे. एक नंबर आहे बेडशीट, मला खूप आवडलं. अंशूला खूपच आवडलंय बेडशीट आहे ना, खरंच आहे. तुम्हाला पण आवडलं ना हो? क्वालिटी छान आहे. असं वाटतंय ना ही फुलं रिअल आहेत. हा ना, रिअलची फुलं वाटतायत हे. तर असं वाटतंय आता उचलू शकतो आपण. छान वाटलं. छान. हा ड्रेस आहे ना, मी मीशोवरनं मागवला होता. याची क्वालिटी एक नंबर आली होती. तुम्हाला जर घ्यायचं असेल ना तर मग मी कम्युनिटी पोस्टला याची लिंक देते, तिथनं घेऊ शकता. क्वालिटीचं म्हणाल तर एक नंबर आहे. खूप सुंदर अशी क्वालिटी आहे याची. आणि आता मला कसा दिसतोय हे मला वाटतं की चांगला दिसतोय. तर तुम्हाला कसा माझ्यावरती हा ड्रेस वाटतोय मला नक्की कमेंटमध्ये सांगा. स्लीवलेस आहे, खूप सुंदर आहे आणि कॉर्ड सेट आहे. खूप छान. गाऊन घालण्याऐवजी घरात पण घालू शकता, ऑफिसला पण घालू शकता. एक नंबर क्वालिटी आलेली आहे याची. तुम्हाला जर का माझं इंस्टाग्राम चॅनल माहिती असेल, मी दिलेलंच आहे अबाउट सेक्शनमध्ये आपल्या यूट्यूबच्या. तर इंस्टाग्रामच्या जे अकाउंट आहे ना तिथं तुम्ही चेक करू शकता. ह्याचा पूर्ण व्हिडिओ मी अपलोड केलेला आहे. तिथं कमेंटमध्ये पीपी लिंक टाईप केलं, पीपी किंवा लिंक, तर तुम्हाला मिळून जाईल त्याची लिंक. आणि कम्युनिटी पोस्टला पण दिलेली आहे. आता कामावरून बाहेरून आले, पहिल्यांदा चेंज करून घेतलं आणि म्हटलं आता जरा असं काहीतरी बनवूया खायला. मी खरं तर ना हल्ली चहा खूप प्यायला लागले. मला तर चहा बंद करायचा आहे. खूप प्रयत्न करते की आज बंद करेन, उद्या बंद करेन, पण होतच नाही माझ्याच्यानी असं. तर सगळ्यात आधी भाज्या वगैरे गरम करून घेते. आता म्हणाल किचन कसं झालं आहे गं बाई, तर खरं सांगायचं तर मला अजून जमत नाही. का बरं? पेशंट वगैरे जास्त वाढायला लागले. डॉक्टरची बिलं भरण्यापेक्षा पौष्टिक खाल्लेलं बरं. तर आपल्याकडं हे लाडू पण भेटतील बरं का. कोणाला ऑर्डर द्यायची असेल तर देऊ शकतात. तुमच्या आहे ते घरगुती वापरतो आम्ही. तर हे जे लाडू आहेत ना हे विकण्यासाठी पण आम्ही ठेवलेले आहेत. आता जर कोणाला हवे असतील तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा. मी लाडूची पण आता ऑर्डर घ्यायला सुरुवात करत आहे. तर हे जे लाडू आहेत ना हे आज मी शेंगदाणा आणि मखाना, त्याच्यामध्ये ते काजू पावडर, बदामाची पावडर आणि ही मखाण्याची पावडर, शेंगदाण्याची पावडर आणि गूळ आहे आणि थोडीशी वेलची, थोडंसं जायफळ, एकदम थोडीशी खसखस एवढे आहेत आणि हे तीळ घातलेले आहेत. तुम्हाला जर का पूर्ण पावडर नसेल करायची, भरड ठेवायची असेल तरी देखील आम्ही ठेवू शकतो. तर पण ही माझ्या मुलाला आवडत नाही त्या बिया वगैरे दिसलेल्या, म्हणून मी याची पावडर करून असे लाडू वळलेत शुद्ध गाईच्या तुपामध्ये. कोणाला ऑर्डर द्यायची असेल तर नक्की देऊ शकता. तर आता कामाला घरचं सगळं आवरलं की पुन्हा कामाला येते. म्हणजे मी सारखी ब्रेक घेत घेत काम करते. मला अजून काम नाही जमत, जशी सर्जरी झाली तशी. पण मला पुन्हा थोडा थोडा त्रास व्हायला लागलेला आहे. असं वाटतं की सर्जरी व्यवस्थित झाली की नाही काय माहिती. कारण त्यावेळेस पण डॉक्टरने सांगितलं होतं की आम्ही 2 महिनेच गॅरंटी देऊ शकतो या सर्जरीची. पण आता बघू काय कसं होतं आहे. मग कामं पण मी जास्त नाही करत, थोडीफारच करते. तर आता इथे आले स्वयंपाकाला. इथे जास्त काही नाही बनवलं, भाजी चपातीच बनवली आणि घरी जायची वेळ झाली आता. कारण 1 तासाभरात माझं काम इथं होऊन जातं. बाकी ठिकाणी मी 40 मिनटामध्ये स्वयंपाक पूर्ण करून घेते, पण इथं थोडा तासभर माझा जातोच.
आणि तुम्हाला जर तुमच्याकडे काही ट्रिक्स असतील की स्वयंपाक कसा पटापटापटा आवरायचा, तर मला नक्की कमेंटमध्ये सांगा बरं का. मला अजून जमत नाही तितकंसं. काहींचं म्हणणं आहे की उगीचंच काम करत असते, तर आहे थोडीफार गरज म्हणून करते. तर इतकं पण अवघड नाही वाटत की आपल्या अंगाची कुठं मेहनत होते ना स्वयंपाक करायला, नाही होत. फक्त हात चालतात आपले, एवढंच. तर नवीन असणाऱ्यांनी प्लीज चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. कमेंट करायला विसरू नका तुम्हाला आपले व्हिडिओ कसे वाटत आहेत. आणि आत्तापर्यंत जसा तुमचा सपोर्ट माझ्या चॅनलसाठी राहिला तसाच इथून पुढेही राहू देत. आणि प्लीज बॅड कमेंट करणाऱ्यांना आत्ताच विनंती करते की मी ब्लॉक करून टाकेन तुमच्या कमेंट्स परमनंटली. त्यामुळे वाईट कमेंट करताना फार विचार करून करा. चला, बाय बाय. जय बाय.